जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटेंना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। संतोष देशमुखांनंतर तुझा नंबर होता अशी अज्ञातांना धमकी दिली। दम असेल तर परळीमधील जगमित्र कार्यालयामध्ये ये अशी अज्ञातांना धमकी दिल्याचा आरोप आहे। धमकी आल्यानंतर गंगाधर काळकुटेंनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीसाठी धाव घेतली। अरे मला मारशील तू, संतोष भाई सारखं तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच म्हणले मी मलाच मारणार आहे। तुमचा प्लॅनच होता मला मारायचा। नंबर होता संतोष भाईचा, तुझा तर दुसरा नंबर होता मारायला। हो ना, माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना, तू म्हणला ना तुझाच नंबर होता, माझा नव्हता। माझा होता ना, तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती, पण माझाच नंबर होता ना। माझ्या हाताने नाही सुपारी दिलेली। ठीक आहे, उद्या ये, कुठं भेटायचं मला मारायला येतो। मी येतो कुठे ती तू ये परळी मध्ये, चल परत येतो। हा तू कायला आधी म्हणला इथं वांगी ते इथलं बीड तालुक्यातलं गाव सांग, परळी मध्ये खरं नाव सांग, येतो का नाही खरं नाव सांग, मी परत येतो। कार्यालय माहित नाही का तुला धनंजय मुंड्याचं? माहिती येतो ना, तिथं येऊ का कार्यालयात? तिथं येतो। एकटा ये तू, एकटाच येतो रे बाबा, एकटाच येणार। एकटा येऊ दे त्याला। किती हो येतो येतो, फक्त सकाळी फोन चालू ठेव तुझा। किती वाजता येतो? हो सकाळी पान चालू ठेवू, रातच्या दारू पिऊन नको हे करू। मी 12 वाजता फोन उचलतो म्हणजे मी रातचं का असं काय दारू नाही हे कळतं तुझ्या बोलण्यावर, तुझी भाषा वापर। आम्हाला 10 शिवाय देऊ अजून, तू पाटलाला देऊ नको, फक्त तुला विनंती। पाटलाला देऊ नको माझी? हा, जरांगे पाटलाला शिवाय देऊ नको तू। मला काय धनंजय मुंड्याला आमचा ज्या निषेध करता तुम्ही, आमच्या धनंजय मुंड्याला बदनाम करता। जे निषेध करते त्याचा तुम्ही बी केलाय निषेध, आम्ही काय म्हणलो का? ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीचकंडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती मिळते। धर्मेंद्र यांच्या दोन्ही मुलींना अमेरिकेमधून भारतामध्ये बोलावण्यात आलंय। अभिनेता धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर आहे। धर्मेंद्र हे सध्या ब्रीचकंडी रुग्णालयात दाखल आहेत। धर्मेंद्र यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आलेलं होतं। आता त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं अशी बातमी आहे। दरम्यान त्यांच्या दोन्ही मुलींना अमेरिकेतून भारतात बोलवण्यात आलंय। त्यांचे कुटुंबीय सध्या रुग्णालयात आहे। 89 वर्षांच्या धर्मेंद्र यांचं काही दिवसांआधी डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं। श्वास घेताना त्रास होत असल्यानं त्यांना मागच्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं। 8 डिसेंबरला धर्मेंद्र यांचा 90वा वाढदिवस आहे। धर्मेंद्रचे चाहते प्रकृती ठीक होण्यासाठी प्रार्थना करताय। बॉलिवूड सिनेमाचे हिमेन अशी धर्मेंद्र यांची ओळख आहे। शोले हा धर्मेंद्र यांचा सर्वात बहुचर्चित सिनेमा आहे। धर्मेंद्र यांची शोले मधली वीरूची भूमिका लोकप्रिय आहे। पण एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला होता असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं। अजित पवार यांना त्यांच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही। अजित पवारांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जावं असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे। पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणावर पडदा टाकला जाणार नाही असंही हाके म्हणाले। त्यांनी या पदाचा गैरवापर केलेला आहे। जोपर्यंत अजितदादा पवार या गोष्टीची चौकशी होत नाही, त्याचा सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत अजितदादा पवारांनी आपला राजीनामा दिला पाहिजे ना। आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नावाखाली सोनिया गांधींना राजीनामा द्यावा लागलाय, अशोकराव चव्हाणांना राजीनामा द्यावा लागलाय, एकनाथराव खडसेंना राजीनामा द्यावा लागलाय, महादेवराव शिवणकरांना राजीनामा द्यावा लागलाय, सुतारांना राजीनामा द्यावा लागलाय। अशी कितीतरी उदाहरणं आहेत ना महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे अजितदादा पवारांना आपल्या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक